तर मंडळी, आज हे खंडोबा रायाचं जागरण आपण मांडलेलं आहे. खंडोबा देवाचं जागरण मांडले ते माहिती आहे वाघ्या देवा. पर हा खंडोबा देव म्हणजे नक्की कोण? आता कंच देवानं का घेतला हा अवतार सांगायला पाहिजे तू आम्हाला. सांगायला पाहिजे की नाही? हो सांग की मग आता. मांडायलाच पाहिजे. कसं झालं मुराळे, सत्य असत्य हा लढा पुरातन कालापासून चाललेला आहे. तसं दैव दानव ही गोष्ट पण अनादी कालापासून चालत आलेली. आता झाली अशी गंमत, काही एकदा विष्णू देवाच्या कानातल्या मळापासून मधु आणि कैठब नावाचे दोन राक्षस तयार झाले. कोण म्हणाला? मधु आणि कैठब. मधु आणि कैठब शेवटी राक्षस असते. त्यांनी त्राही भगवान करून सोडलं त्रैलोक्याला. ऋषी मुनींना भयंकर छळू लागले, ते गोरगरिबांना भयंकर त्रास देऊ लागले. सगळे परेशान झाले. म्हणले विष्णू देवा, अरे बाबा कोणाला जन्माला घातलंस? हे विष्णुदेव परेशान झाला. आता लोक माग लागले, आता राक्षसांना मारायला पाहिजे असे सगळे म्हणू लागले. तर विष्णुदेव म्हणला आता ह्यांना माराव कसं? आपण तर ह्यांची जन्मदाते, माराव तर जन्मदाते, न माराव तर सगळे देव लोक शिव्या शाप देऊ लागलेले. आता हे कसं झालं बघ. आपलंच पोर नाठा निघालं तर काय करावं रे? पण विष्णुदेव हुशार, शेवटी देवच देव. एकदा त्यांनी फायनल करूनच टाकलं. काय? त्या मधून कैठबला बोलविलं. म्हणले बाबा हो, तुमचा लढा आहे कुणा बरोबर? नक्की कुणाशी लढायचंय तुम्हाला ते एकदा सांगा. मग काय म्हणले? प्रश्न मिटन. नाही काय म्हणले ते म्हणले आम्हाला शिवशक्तीशी लढा द्यायचा. शिवशक्तीशी? खरे. शंकराशी पार्वतीशी? खरे. आता ग बया. मग विष्णू भगवान म्हणले अरे बाबा हो, हे तुम्हाला करता येईल, पण आता नाही करता येणार. हे तुम्हाला कृतयुगात करावं लागेल. कृतयुगात? हा, तुमचा नव्यानं जन्म होईल. तेव्हा आधी माया पार्वती भवानीचं रूप घेईल, तेव्हा तुम्हाला हा उद्योग करता येईल. असं? मग हे जन्माला आले म्हणले आता हा जन्म द्या सोडून. म्हणजे कशी हुशारी केली? हुशारी केली माहिती का? म्हणजे काठी बी नाही तुटली पाहिजे आणि साप बी मेला पाहिजे. मुराळे तुझ्या ध्यानात आले. आणि विष्णुदेवानी त्यांना असं सांगितलं. आणि मग त्यांनी दुसरा जन्म घेतला. शुंभ निकुंभ नावानी. शुंभ निशुंभ नावानी. शुंभ निशुंभ नावानी. आता हे जन्माला आले. मग आधी माया पार्वतीनं भवानीचं रूप घेतलं आणि त्या दोन्ही दैत्यांचा संहार करून टाकला. भैया काय सांगतो काय? परंतु त्यांच्या मनीची इच्छा पूर्ण झाली. तरी मग त्यांनी पुढचा जन्म घेतला. कंचा? मनी मल्लासूर नावानी. अगं बया, या दैत्यानं काय म्हणावं रे? मग एवढा सहज खेळ नाहीये दैत्यांचा. वा गो बाबू. हा, आपण खंडोबाचा अवतार का घेतला हे सांगत होतो नाही का? अगं सांगायला काय तर भलतच सुरू केलंय. बा कसं मुराळे, तुझं डोकं अर्ध. आता सगळं बायजवार सांगितलं, तुझ्या काही ध्यानात समजा लोकांसमोर बोलायलाच पाहिजे काय? अगं तसं नाही, पण सगळ्यांना माहिती असती नसती, त्यांना पण कळलं पाहिजे का नाही? मग बोल की. आता पुढचा जन्म त्यांचा आलेला आहे मनी आणि मल्लासुराचा. मनी आणि मल्लासूर. त्यांनी केला धिंगाणा सुरू. तिन्ही लोक त्यांनी त्रासून पिडून ठेवले. परेशान झाले सगळे. गोरगरीब ऋषी मुनी तपस्याला बसलेले, हे तिथं जाऊन विध्वंस करू लागले. होम हावन तोडू लागले. भयंकर परेशानी झाली. मग आता सगळ्यांचं संरक्षण करावं म्हणून नारद मुनी सगळ्यांना धवलगिरी पर्वतावर संरक्षणासाठी ठेवलं. आणि मग सगळे गेले विष्णू देवाकडं. म्हणले देवा आता तुम्हीच यातनं मार्ग काढा काहीतरी. पण आता विष्णू देव झाले परेशान, कारण त्यांच्या अखत्यारीत नव्हतं ह्या दोन्ही दैत्यांचा अंत करणं. आता कसं करावं मग? मग आता शेवटी असं झाला का सगळे देव मिळून गेले भगवान शंकराकडे. देवा, आम्हा मानवांचं आणि देवांचं आता आपणच रक्षण करावं. आपल्याशिवाय आम्हाला त्राता दुसरा कोण आहे? मुनिवर, निर्भयपणे कथन करा तुमचे क्लेश काय आहेत ते. देवादिदेव मणिचूल पर्वतावर मणिमल्ल दैत्याने आपला अधिराज्य स्थापन केलेला आहे. ते ब्रह्मवराने खूप मस्तवाल झालेले आहेत. अवघा देव, मानव आणि पाताळ लोक काबीज करून त्यांनी असंख्य जीवांचे बळी घेतलेले आहेत. त्यांच्या भयाने आम्ही सर्वच पर्वत गुहांमध्ये आश्रय घेतला आहे. देवा, या मणिमल्लांचं तांडव जर असं सुरू राहिलं तर सगळा त्रिलोक निर्वंश होऊन जाईल. महामारी प्रकट हो, जागृत हो.
मणिमल्लाच्या रक्ताचा थेंब थेंब प्राशन करून शांत हो. देवाधिदेवा संताप आवरा. ज्या मणिमल्लांनी त्रिलोक त्रस्त केलं त्याचा अंत तुमच्याशिवाय कोणीच करू शकणार नाही. धृतमारीचं ते एकटीचं काम नाही. खरंय, ब्रह्मवराला आव्हान देणारा अवतार मी घेईन, ज्याला मार्तंड भैरव या नावाने लोक ओळखते. मार्तंड भैरव, मार्तंड भैरव, मार्तंड भैरव. अरे मल्ला, आपण जिथे जातो तिथे अगोदरच स्मशान शांतता पसरलेली असते. म्हणे अरे आपल्याला बघून मानव देव दानव त्रिलोकातून पळून गेलेले दिसतात. अरे मल्ला, या अखिल भूतलावर आपलंच साम्राज्य हवं. जो जीव आपल्याला विरोध करेल त्याला जिवंतच ठेवायचं नाही. खरं आहे म्हणे. अरे हा कोणता प्राणी म्हणायचा? ना देव नाही, दानव नाही, मानव नाही, का भूत योनीतील हडळे ही. अरे मूर्खा, तुझा कर्दन काळ आहे मी. शिवशंकराच्या जटेपासून जन्म झालाय माझा. त्याची मानस कन्या असून धृतमारी म्हणजे महामारी आहे मी. ए महामारी, जर तुला मरायचं नसेल तर इथं ताबडतोब निघून जा. आम्ही पृथ्वीवर कोणताही जीव जिवंत ठेवणार नाही. अरे नराधमा, तुझा मस्तवालपणा आवर. तुला तुझा जीव प्यारा असेल तर त्या शिवशंकराचे पाय धर. तू सामोपचाराने नम्रपणाने ऐकून घेशील म्हणून मी तुला सांगायला आले. अरे तुझा अंत वादळ बनून आलाय. तू कुणासमोर काय बोलतेस? आम्ही त्रिलोकाचे राजे आहोत. मूर्ख दैत्यानं, साक्षात मृत्यू समोर दिसत असतानाही तुम्हाला उपरती होत नाहीये, याचाच अर्थ तुमचा अंत जवळ आलाय. अरे मूर्खा, मी महामारी आहे. क्षणात मी तुझा अंत करीन, समजतोस काय? असं मग ये समोर.
होय. मार्तंड भैरव शंकर. मला क्षमा कर. तुझ्या हातानं माझा अंत होऊन माझा उद्धार होईल असा वर मला. मणिमल्ल, तुम्ही गोरगरिबांवरती अनन्वित अत्याचार केलात. तुमचा अंत करण्यासाठी मला मार्तंड भैरवाचा अवतार घ्यावा लागला. पण तुम्हाला मारण्यापूर्वी तुमची एक इच्छा मी जरूर पूर्ण करेन. देवा, तुमच्या नावाच्या अगोदर माझं नाव घेतलं जावं. आम्हा दोघा भावांच्या देहाचं हसन तुम्ही करावं. तुझ्या भोळ्या भाबड्या भक्तांच्या पशु हत्येचा नवस आम्हाला प्राप्त व्हावा आणि त्या पशूंना सद्गती प्राप्त व्हावी हीच तुझ्या चरणी प्रार्थना. मार्गशीर्षातला हा आजचा शुद्ध चंपाषष्ठीचा दिवस लोक तुमची पूजा करतील. तुमच्यासारखे दैत्य या भूतलावरती पुन्हा जन्माला येऊ नयेत म्हणून या भूमीवरती माझं वास्तव्य असणार आहे. माझं स्वयंभू लिंग इथे उत्पन्न होईल. जय मार्तंड भैरवा.